चलते हम लोग फाइनल में प्रवेश कर चुके थे, और उनका भी हम लोग गरीब नवाज कमेटी से हम लोग तहे दिल से ये शुक्रिया अदा करते हैं। और हम लोग टॉस उड़ा चुके हैं और हम लोग बैटिंग का फैसला कर चुके हैं। थैंक यू। धन्यवाद जमीर भाई, खरंच चांगलं असं तुम्ही एक मेसेज आम्हाला सुद्धा दिला होता, तर खरंच तुमचं सुद्धा योगदान आम्हाला लागलंय। आता मात्र एक गरीब नवाज ह्या संघाने नाणेफेक जिंकून मात्र आता फलंदाजी जी आहे ती त्यांनी स्वीकारले। बघूया थोड्याच वेळात हा अटीतटीचा जो सामना असतो त्याला आता सुरुवात होईल। एक माझी मात्र विनंती जी असेल ती सर्व प्रेक्षक वर्गाला सुद्धा असेल किंवा ग्रामस्थ मंडळाने सुद्धा असेल, तुम्ही कृपया करून ह्या सामन्याला एक सर्वांनी यायचं आहे लवकर आणि हा सामना पाहायचा आहे। एनसीसीच्या सर्व सभासदांनी आपल्या बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे, कारण की आता अंतिम सामना चालू होणार आहे तिसऱ्या दिवसातला। ज्या वेळेची सर्व लोक आपली वाट बघत होते यूट्यूबवर, सर्व आपले प्रेक्षक वर्ग, आणि ती आता वेळ आलेली आहे। बघूया गरीब नवाज भुरुंडी वर्सेस जळगाव चॅलेंजर्स यांचा अंतिम सामना। जे बाउंड्रीच्या आतमध्ये बसलेले आहेत त्या थोडं बाहेर जायचं आहे, जेणेकरून आम्हाला थोडं सपोर्ट करायचा आहे। शुभम लकमजे थोडंसं आपल्या पोरांना थोडं बाहेर घेऊन जायचं आहे, थोडंसं बरं होईल, थोडंसं सपोर्ट करायचा आहे। आणि मला वाटतं आता थोड्याच वेळात अंतिम सामना सुरू होईल। हीच ती वेळ सर्व लोक वाट बघत होते त्या फायनल मॅचची, कोण धडकणार। परंतु गरीब नवाज गेल्या वर्षीसुद्धा फायनलमध्ये आला होता आणि या वर्षीसुद्धा गरीब नवाज आलेला आहे। आणि त्याचबरोबर जळगाव चॅलेंजर्स हाही संघ चांगल्या प्रतिनिधित्व केला 3 दिवसामध्ये। अगं सुंदर अशी त्यांची फलंदाजी गोलंदाजी होती पाहायला मिळेल आपल्याला। बघूया आता कोणती मानाची ट्रॉफी नव्हतोय यूट्यूब लाईव्ह 2025ची। बघूया दाडसेत गाऊन TNCC तिलेश्वर वैयक्तिक मराठी षटकांचे सामने। गरीब नवाज बघूया हीच ती वेळ, या वेळेची सर्व आपले प्रेक्षक वर्ग वाट बघते यूट्यूबवर लाव, आणि ती वेळ आता आलेली आहे। दार्शीच्या ग्राउंडमध्ये 2025 यूट्यूब लाव गरीब नवाज भुरुंडी आणि जळगाव चॅलेंजर्स अटे बलाढ्य 2 संघ समोरासमोर आलेले आहेत। बघूया कोण बाजी मारतोय। आणि गरीब नवाज या संघाने आपली फलंदाजी निर्णय घेतलेला आहे आणि त्यांचे फलंदाज मैदानामध्ये त्यांचा मेन विकेट दार्शीच्या ग्राउंडमध्ये त्यांचं आगमन झालेलं आहे। बघूया प्रेक्षक वर्ग, मला वाटतं खचाखच स्टेडियम, थोडंसं गाड्यांना पार्किंग नाही तिकडे कातलावरती। बघूया थोडंसं गाड्या तिकडे वाढतात आणि थोडंसं वातावरण थोडं आता थंड, थोडंसं हवा झालेलं आहे। बघूया जळगाव चॅलेंजर्स च्या संघाकडून मनोज पहिल्या षटक घेऊन आणि आपलं स्वतःचं वैयक्तिक मिळते म्हणजे मनोज। बघूया गरीब नवाज बुरवंडे गेल्या वर्षी सुद्धा ते फायनल मध्ये धडक मारले होते आणि या वर्षी सुद्धा त्यांचं लक चांगलं आहे या TNCC ग्राउंड मध्ये, आणि या वर्षी सुद्धा ते फायनल मध्ये आले आहेत। बघूया ह्या वर्षी किती यशस्वी होतात ते। आणि दोन्ही संघाने नोंद घ्यायचे की 4 षटकांचा सामना राहील। 1 ओव्हर फक्त तुम्हाला पॉवर प्ले साठी। बघूया पुण्याचा तयार मनोज मारा करतोय, फुल टॉच चेंडू, मारलेला चेंडू आणि मला वाटतं सीमा रेषेच्या बाहेर चौका, शिवरायांचा छावा आणि मिळाले 4 धावा। सुंदर असा फटका कैफ यांच्या बॅट मधून निघालेला आहे। बघा आपण परत बघू शकतो स्क्रीनवरती सुंदर असा फुल टॉच चेंडू टाकलेला आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलताना कैफ आपल्या भुरुंडी संघाकडून चांगली अशी फलंदाजी करता दिसते, ते म्हणजे गरीब नवाज भुरुंडी संघाकडून। बघूया मनोज मारा करतोय कैफ यांना,
बॅटअप चेंडू, मला वाटतं पुन्हा हा षटकार, डब्बे में डब्बा, डब्बे में गेंद, घुटना टेक और षटकार देख. सुंदर असा षटकार मारलेला आहे कैफ याने. बघा पुन्हा आपण स्क्रीनवरती बघू शकतो कशा पद्धतीने बॅटअप चेंडू त्याने घेतलेला आहे आणि सीमारेषेच्या बाहेर त्याने टोलवलेला आहे. बघूया गरीब नवाज या संघाकडून चांगली फलंदाजी. अंतिम सामना चालू आहे, प्रेक्षक खचाखच आणि सर्व वाट बघत आहेत. फायनल मॅच यांची चालू झाली. बघूया सुंदर असा यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, परंतु इथे मला वाटतं रनआउटचा चान्स थोडासा हुकलेला आहे आणि चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण जळगाव चॅलेंजर्स. बघूया गरीब नवाज भुरोंडी या संघाची धाव संख्या होते ती म्हणजे 10, बिनबाद 10. कैफ मात्र 2 चेंडूवरती 3 चेंडूवरती 10 धावा करत आहे. चांगला सुंदर अशी फलंदाजी करत आहे तो म्हणजे कैफ. पुन्हा एकदा फुलटा चेंडू आणि मला वाटतं चांगल्या फरीने मला वाटतं 1 धाव त्याने तिथे काढलेला आहे. दुसरा धाव त्यांचा प्रयत्न आणि 2 धावा तिथे सुंदर असं रनिंग बिटवीन द विकेट चांगल्या फरीने तिथे पाड पाडलेले आहेत. आणि मला वाटतं गरीब नवाज भुरोंडी या संघाची धाव संख्या झाली आहे ती म्हणजे 12 बिनबाद. बघूया मनोज पुन्हा एकदा टाकलेला स्पिन करून चेंडू, परंतु त्यांना जमलेला नाही. कफ यांना त्यांचा लेग साईडला मारण्याचा प्रयत्न होता. चांगल्या पद्धतीने मारा करतोय. 4 मला वाटतं आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 12 धावा त्याने केलेल्या आहेत. कैफ याने सुंदर अशी फलंदाजी करतात. बघूया 4 षटकांमध्ये किती टार्गेट, किती धावांचा डोंगर उभा करतात ते बघूया. पुन्हा एकदा लेगच्या दिशेने टोलावलेला चेंडू आणि मला वाटतं हा सीमा रेषेच्या बाहेर 7 धावा. चाबूक शॉट, सुंदर असा फटकार. वा भाई वा, मजा गया कैफ. आणि कैफ चांगल्या परीने बघा पुन्हा एकदा आपण स्क्रीनवरती बघू शकतो की बघा कशा पद्धतीने बघा बॅटअप लेग साईडच्या दिशेने सुंदर असा षटकार तिथे लगावलेला आहे. आणि मला वाटतं आता कैफच्या 7 चेंडूमध्ये 18 धावा त्याने केलेल्या आहेत. सुंदर असा फटकार तिथे मारलेला आहे. खरंच मानावं लागेल भावा तुला, कारण की ही फायनलची मॅच आहे आणि फायनलच्या मॅचमध्ये खेळणं खूप गरजेचं असतं आपल्या टीमसाठी, आपल्या गावासाठी. बघूया पुन्हा एकदा आपण मॅचकडे वळूया. गरीब नवाज भुरोंडी या संघाची धाव संख्या होते 18 बिनबाद. बघूया आविष्कार संघाचा दुसरा षटक आणि आपलं स्वतःचं वैयक्तिक षटक घेऊन ते म्हणजे आविष्कार जळगाव चॅलेंजर. हे चांगले असं एक गोलंदाज आहेत. मला वाटतं आपण 3-4 मॅच बघितल्या पण चांगले त्यांचे गोलंदाजी पाहिले. सुंदर असं यॉर्कर टाकतात ते म्हणजे आविष्कार. पुन्हा एकदा तयार. अरफात स्ट्रायकर आहेत ते अरफात, नॉन स्ट्रायकर आहेत ते कैफ. बघूया आविष्कार मारा करतोय. अरफात त्यांना सुंदर असा लेगच्या दिशेने ग्राउंड शॉट मारलेला आहे, परंतु मला वाटतं ते चांगलं असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. दाटच्या त्या ग्राउंडवरती मला वाटतं त्यांना 1च धावा त्यांना फक्त मिळालेल्या आहेत. आणि मला वाटतं गरीब नवाज भुरोंडी या संघाची धाव संख्या होते ती म्हणजे 19 बिनबाद. मला वाटतं थोडंसं वातावरणामध्ये चेंज झालं आहे, थोडंसं कालच्यापेक्षा थोडं अलग मी प्राण्याला बोललो होतो मगाशीच. बघूया पुन्हा एकदा सुंदर अशी गोलंदाजी, अर्ध्या टप्प्यामध्ये टाकलेला चेंडू आणि मला वाटतं कैफ एक चांगला समोर फटकार त्याचा मारण्याचा प्रयत्न होता, परंतु तो हुकलेला आहे. निर्धाव चेंडू तिथे टाकलेला आहे त्यांनी आविष्कार यांनी. चांगला असा गोलंदाज आहे जळगाव गावाचा, आपल्या गावाचं नाव रोशन करणार आहे. बघूया आज किती यशस्वी ठरतोय तो आविष्कार. बघूया पुन्हा एकदा मारा करतोय. सुंदर असा लेगच्या दिशेने टोललेला चेंडू आणि मला वाटतं तिथे 1 धाव तिथे कंप्लीट. आणि मला वाटतं या 1 धावेच्या जोरावर गरीब नवाज भुरोंडी या संघाची धाव संख्या होते ती म्हणजे 20 बिनबाद 20. अतिशय चांगल्या पद्धतीने कैफ चांगला 8 बॉल 19 खेळतोय. सुंदर असा हवे टोलावलेला चेंडू आणि चांगल्या पद्धतीने तिथे चांगली तिथे झेल घेतलेली आहे. सुंदर असं तिथे मारण्याचा त्यांचा प्रयत्न होता, परंतु ते बाद झालेले आहेत. हे बघा आपण परत स्क्रीनवरती बघू शकतो. बघा सुंदर असं थोडासा टर्न केला ऑफ साईडला आणि तो फसला गेला
आणि बघा सुंदर असं तिथे झेल घेतला गेला आणि आविष्कारला एक चांगला विकेट मिळालेला आहे दाडचे त्या ग्राउंडमध्ये. एक दोन्ही बलाढ्य संघ जळगाव चॅलेंजर्स आणि गरीब नवाज बुरुंडी अंतिम सामना खेळताना यूट्यूब लाईव्ह 2025 स्टेडियममध्ये आपले प्रेक्षक खचाखच गाड्यांना तिथे ट्रॉफिक भरपूर झालेलं आहे बाहेर असं मला वाटतंय. बघूया गरीब नवाज बुरुंडी 20 धावा 1 बाद. दुसरा षटक चालू आहे जळगाव संघाकडून. आविष्कार मारा करतोय राफी त्याला सुंदर असा क्लिक केलेला चेंडू ऑफच्या दिशेने मला वाटतं तो चांगल्या तिथे पद्धतीने तिथं पकडला गेलेला आहे आणि मला वाटतं तिथं एकच धाव तिथे मिळालेली आहे. आता एक मी एक गोष्ट सांगतोय की सिक्सच्या बाहेर जर कोणी तो सिक्सच्या बाहेर तो समजा तो बॉल पकडला गेला तर प्रभाकर रांगले यांच्याकडून कॅच पकडली गेली तर 200 रुपयाचा पारितोषिक लागलेलं आहे. बघूया सुंदर असा आविष्कार मला वाटतं आविष्कार यांचा षटक संपलेला आहे जळगाव संघाकडून. आणि मला वाटतं या 2 षटकानंतर गरीब नवाज या बुरुंडी या संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 21 1 बाद. चांगल्याच थोडंसं महागडाचं षटक पडलं. यूट्यूब लाईव्ह 2025 तसेच तेलेश्वरनगर ग्रामस्थ मंडळ मुंबई मंडळ सर्वांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि सर्व प्रेक्षक वर्ग. बघूया पुन्हा एकदा चांगला ऑफच्या दिशेने टोलावलेला चेंडू परंतु एकच धाव तिथे मिळालेली आहे. गरीब नवाज बुरुंडी 22 1 बाद. आणि काही चांगल्या पद्धतीने 9 चेंडूमध्ये 19 धावा त्याने तिथे बनवलेल्या आहेत. चांगल्या पद्धतीने खेळतोय तो. सुंदर असा मारण्याचा प्रयत्न आणि काही इथे बक्षीस लागलेले आहे. बाउंड्री लाईनीवरती जो कोणी बाउंड्रीवरती जो कॅच तिथे घेईल त्याला प्रभाकर रांगले यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. धन्यवाद. बघूया पुन्हा आपण एकदा मॅचकडे वळूया. नितू फुल टॉच लेगच्या दिशेने मारलेला चेंडू आणि मला वाटतं तिथे सीमा रेषेच्या बाहेर 4 रन थोडंसं गचाळ शेख त्याला पाहायला मिळतंय. बघा पुन्हा एकदा आपण बघू शकतो स्क्रीनवरती कशा पद्धतीने फुलटॉस त्यांनी चेंडू टाकला आणि इथे बघा थोडंसं मिसफील्ड झाली आणि तो सीमा रेषेच्या बाहेर 4 रन तिथे गेलेले आहेत. आणि गरीब नवाज बुरुंडी या संघाची धावसंख्या 26 1 बाद. काय चांगल्या पद्धतीने खेळतोय. सुंदर असा फटका तिथे मारला गेलेला आहे आणि मला वाटतं चांगल्या पद्धतीने तर टोलवलेला चेंडू आणि मला वाटतं सीमा रेषेच्या बाहेर 4 रन चाबूक शॉट आपण त्याला म्हणू शकतो. बघा आपण स्क्रीनवर बघू शकतो आणि सुंदर असा त्याने फटका मारला होता खरंच. आणि प्रणय आपले मगाशीच वार्ता चालू होती की थोडंसं स्कोर संघांचं कमी होतं परंतु फायनलला आता चांगली फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते गरीब नवाज संघाकडून. बघा कैफ बघा 13 चेंडू मध्ये 27 धावा बनवतोय. अंतिम सामन्यात खेळणे काही खायची कामा नाही परंतु कैफ अगदी मस्त आनंदाने चांगले षटकार चौकार मारते. पुन्हा एकदा त्याने मारलेला फटका इथे आणि मला वाटतं तिथे एकच धाव तिथे त्याला मिळालेली आहे. याचबरोबर गरीब नवाज या संघाची धावसंख्या होते 31 1 बाद 31. आणि मला वाटतं इथे 3 षटकांचा थोडंसं 3 षटक संपलेले आहेत. संघाची धावसंख्या 31. बघा आपण स्क्रीनवरती बघू शकतो तेलेश्वरनगर 2025 क्रिकेट कमिटीचं आणि आपले सन्मान चिन्ह देणगीदार सर्वांचा मी आभार इथे व्यक्त करतो.
आणि नितीनदादा लखमजे थोडंसं समालोचन कक्षामध्ये यायचं आहे, थोडंसं आपल्याला सहकार्य करायचं आहे. नितीनदादा लखमजे आपल्या युवी पिढ्याला पुढे नेणारे आपल्या नितीनदादा लखमजे, एक क्रिकेट वर्गाला चांगला सपोर्ट असलेले आमचे नितीनदादा लखमजे यांचं इथे थोड्याच वेळात त्याचं आगमन होणार आहे. राजेंद्र कदम कुठं असतील त्याने थोडं आपलं समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. धन्यवाद. प्रकाश शिगवण कुठे असतील आणि सुधीर शिगवण कुठे असतील त्यांनी त्वरित आपल्या समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. बघूया आपण पुन्हा मॅचकडे वळूया. पुन्हा एकदा मारा करतोय सुंदर असा, चांगला स्टेप आउट, चांगला डिफेंडर, चांगला बॉलर, चांगला स्पेस टाकलेला बॉलर. दोन 2025 अंतिम सामना चालू आहे. गरीब नवाज बघूया सुंदर असा मारण्याचा प्रयत्न, उत्कृष्ट त्यांची तिथे गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. याचबरोबर गरीब नवाज पुरवंडी संघाची धावसंख्या होते 31 बाद आणि कैफ चांगल्या पद्धतीने 16 चेंडूमध्ये 28 धावा तो करीत आहे. बघूया आणि मला वाटतं हा वाईटचा इशारा, पंचांचा निर्णय आमचे अजितदादा रांगले. बघूया जळगाव चॅलेंजर्स या संघाकडून चौथा षटक घेऊन येते म्हणजे किशोर. बघूया किशोर मारा करतोय कैफला चांगल्या पद्धतीचे मनाने. मला वाटतं हाही व्हाईटचा इशारा आणि लगातार तिथे 2 व्हाईट. मला वाटतं कुठेतरी किशोर कुठेतरी भरकटलेला दिसतोय, त्याला सूर काय गवसत नाही आणि त्याचा फायदा घेते उली कैफ आणि त्यांचा गरीब नवाज संघ. बघूया गरीब नवाज या संघाची धावसंख्या 33 बाद. अगदी चांगल्या पद्धतीने कैफला साथ देते तो म्हणजे राफिद. स्ट्रायकर आहे तो कैफ, नॉन स्ट्रायकर आहे तो राफिद. किशोर मारा करतोय कैफला. बघूया फुल टॉस चेंडू आणि मला वाटतं हा सीमा रेषेच्या बाहेर षटकार, वावराच्या बाहेर चाबूक शॉट मारलेला आहे तिकडे. बघा आपण बघू शकता स्क्रीनवरती कशा पद्धतीने त्याने फुलटा चेंडू टाकला आणि त्याचा फायदा घेते उली किशोरने सॉरी कैफ. चांगल्या पद्धतीने त्याने अगदी टोलवलेला चेंडू. 39 धावसंख्या झालेली आहे. बघूया पुन्हा एकदा तयार. सुंदर असा मारण्याचा प्रयत्न परंतु विकेट किपरच्या मागे आणि मला वाटतं 1 रनच्या स्वरूपात. आणि याचबरोबर गरीब नावाच्या संघाची धावसंख्या होते 40 बाद. आणि मला वाटतं शेवटचं षटक आहे. कैफ चांगल्या पद्धतीने आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी खेळतोय. 18 चेंडूमध्ये 35 धावा आतापर्यंत त्यांनी बनवलेल्या आहेत. सुंदर अशी फलंदाजी आपल्याला बघता येईल. आणि थोडासा आता वातावरणामध्ये थोडासा बदल झालेल्या प्रमाणे तुला मी मागाशीच बोलवलं, जसं जसं 5-5:30च्या नंतर थोडंसं क्लायमेट आपल्या गावामध्ये चेंज होतं आणि मला वाटतं प्रेक्षक वर्ग खचाखच स्टेडियम भरलेला आहे आणि काशीनाथ पाटील यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचा क्रिकेट कमिटीतर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. बघूया फायनलचा सामना जळगाव चॅलेंजर्स वर्सेस गरीब नवाज. बघूया कोणता संघ विजय मारतोय, कोणती मानाची ट्रॉफी घेऊन जातोय. चांगला स्पेस टाकलेला बॉल येते किशोर यांचा. सुंदर अशी गोलंदाजी आपण बघतोय दाडशी त्या ग्राउंड मध्ये. आणि गरीब नवाज संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 40 बाद. आणि कैफ मला वाटतं चांगल्या पद्धतीने 19 चेंडूमध्ये 35 धावा त्याने केलेल्या तिथे. बघूया पुन्हा एकदा सुंदर असा लेगच्या दिशेने टोलवलेला चेंडू, सुंदर असा फटकार तिथे मारलेला आहे आणि सीमा रेषेच्या बाहेर 6 धावा. तो बोलला मी तुला मारणार त्याने ते करून दाखवलं. बघा आपण बघू शकतो इथे किशोरला कसा टोळलाय. बघा कसा
बॅट टप कसा बघा षटकार तिथे मारलेला आहे आणि सुंदर असा फटकार तिथे. आणि प्रभाकर रांगले याने जे किताब लावलं होतं ते जालगाव संघाच्या तेजस याने आपला किताब घेऊन जायचं, 200 रुपयाचं पारितोषिक घेऊन जायचंय. जालगाव संघाचा तेजस कोण असेल त्याने तिथे कॅश पकडली होती, त्याने आपला ते 200 रुपयाचं पारितोषिक घेऊन जायचंय. धन्यवाद. गरीब नवाज या संघाने आपलं त्वरित आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला सर्वांनाच ते बरं पडेल, कारण की आता हळूहळू अंधार व्हायला सुरुवात झालेली आहे. प्रभाकर रांगले कुठे असतील त्यांना जरा पुढे यायचं आहे. आणि सुधीर आप्पा शिगवण यांचं इथे आगमन झालेलं आहे, आमचे जानेमाने प्लेयर. बघा त्या बाउंड्री लाईनच्या बाहेर आपण त्याने कॅच लावली होती. एका हातामध्ये बघा एक त्यांचा तो बोर्ड तुटला होता, त्याने शेवटी एका हातामध्ये कॅच पकडलेला आहे. सुंदर अशी कॅच मिळाली आणि त्यांना ते पारितोषिक मिळाले आहे. धन्यवाद तेजस. हे बघा आपले पब्लिक बघा, सुशांत निमरे, रोशन सर्व बघा, काशीनाथ, श्रीकांत निमरे आमचे जानेमाने प्लेयर बघा. हात करा बघा, यूट्यूब लाईव्ह तुम्ही दिसत आहात. कातलावरती आमचे निखिल ते बडोलकर बघा, सर्व आमचे सर्व प्लेयर तिकडे आमचे दिसत आहेत. कचाकच स्टेडियम तिथे भरलेला. थोडंसं सहकार्य असेल श्रीकांत निमरे, तुम्ही थोडं तिकडे बाहेर जायचं आहे, बाउंड्रीच्या बाहेर थोडं आतमध्ये बसू नये, कारण कुठं बॉल अल्ला बिळा थोडं प्रॉब्लेम नको, थोडं सहकार्य करायचं आहे आपल्याला, जेणेकरून आपले सामने फटाफट होतील, कुठे वाद नाही होणार. आणि दोन्ही संघाने नोंद घ्यायचे. 4 षटकांचा सामना राहील. प्रभाकर बडोलकर कुठे असतील त्याने थोडं इथं समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. रवींद्र बडवलकर कुठे असतील त्याने थोडं समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. 24 चेंडूमध्ये 47 धावांची आवश्यकता. आता मात्र गेम चेंजेस होऊ शकतो, बघूया. प्रदीप राणे आणि नितीन लखमजे या दोघांना माझी विनंती आहे की समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. आम्ही त्यांची वाट बघत आहोत. राजेंद्र कदम यांनी सुद्धा समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. आणि बघूया एक छोटंसं असं मापक असं आव्हान, याचा पाठलाग करताना जळगाव चॅलेंजर्स हा संघ दोन्ही त्यांचे फलंदाज इथे उतरले आहेत. बघूया अंतिम सामना यूट्यूब लाईव्ह 2025 जाडशेत ग्राउंड येथे. बघूया वैयक्तिक षटकांचे क्रिकेट सामने. आणि मला वाटतं आता आम्ही प्रणय तुला मागाशीच बोललो होतो, वातावरण मी थोडंसं चेंजेस झालेलं आहे. थोडेसे पावसाचे ढग थोडे जमा झालेले आहेत. मला वाटतं काही तासामध्ये पावसाची शक्यता आहे. मला वाटतं लवकरात लवकर सामने सुरू करावेत, जेणेकरून कुठे अंधार होणार नाही, जेणेकरून दोन्ही टीमला आपले फटाफट सामने खेळवता येतील. आपला शेवटचा जो सामना आहे, रवींद्र भडवलकर कुठे असतील त्याने थोडंसं माहिती संपर्क साधा. पुन्हा एकदा तयार, चांगला तिथे. आणि मला वाटतं पहिला चेंडू व्हाईटचा इशारा. आमचे पंच अजित रांगले चांगल्या पद्धतीने आमचे जानेमाने प्लेयर आहेत ते आमचे पंच अजित रांगले. बघूया जळगाव चॅलेंजर्स या अतिरिक्त धावसंख्येबरोबर संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 1 बिनबाद. अमेय आणि प्रसाद. बघूया अमेय एक असा चांगला अष्टपैलू खेळाडू आहे.
आमचे बुरुंडी गावचे उपसरपंच प्रदीप राणे यांचं इथं आगमन झालेले आहे. तसेच क्रिकेट टीम TNC सर्वांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि तसेच माजी उपसरपंच नितीन लकमजे यांचं इथं आगमन झालेलं आहे. त्यांचं इथे हार्दिक हार्दिक स्वागत. बघूया पुन्हा एकदा मारा करतोय सुंदराचा लेगच्या दिशेने टोलवलेला चेंडू, परंतु सुंदरचं क्षेत्ररक्षण गरीब नावाच्या संघाकडे फरमान भाई एक जाणीमाने प्लेयर आहेत, त्यांचे सिनियर प्लेयर फरमान चांगले बॉलर आहेत ते. आणि सुंदरचं त्याने तिथं बॉल पकडलेला आहे. आणि मला वाटतं चकाचका स्टेडियम इथं भरलेला दाटशेच ग्राउंड. पुन्हा एकदा कैफ मारा करतोय अमयाला. बघूया तयार. ओ हो चांगला स्पेस बॉल टाकलेला, परंतु ते कैफला काय जमला, अमेला काय जमला नाही. त्या मारण्याच्या प्रयत्नात एक निर्धाव चेंडू निघाला गरीब नवाज भुरुंडे यांचा. आणि मला वाटतं जालगाव चॅलेंजर या संघाची धावसंख्या होते 5 बिनबाद. आणि मला वाटते कैफच्या रूपानं पहिलं षटक चालू आहे. बघूया तो किती यशस्वी ठरतोय आपला स्कोअर दाबण्याचा. अमित बडबे कुठे असतील, त्याने इथे थोडंसं समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. आणि पुन्हा एकदा गॅपच्या दिशेने टोळलेला चेंडू. मला वाटतं तिथे एक धाव तिथे कंप्लीट, आणि मला वाटतं दुसरी धाव तिथे कंप्लीट केलेली आहे. आणि सुंदर असं त्याने तिथे चांगला परिणाम तिथे टोलवलेला चेंडू. अमित बडबे कुठे असतील तिथे समालोचन कक्षामध्ये त्वरित यायचं आहे. जलगाव चॅलेंजर या संघाची धाव संख्या होते 7 बिनबाद. अमे आणि प्रसाद अमे एक असा खेळाडू, अष्टपैलू खेळाडू, त्यांच्या जलगाव गावासाठी चांगला लाभलेला स्टार खेळाडू. त्याने 2-3 मॅच आपण पाहता एक चांगला कमबॅक केला होता, परंतु त्याचा आता सध्या त्याचा स्कोर गवसत नाही अंतिम सामन्यात. बघूया पुन्हा एकदा सुंदर असा टाकण्याचा प्रयत्न, परंतु पंचांनी व्हाईट एक अतिरिक्त धावसंख्या मिळाली व्हाईटच्या स्वरूपात. आणि जलगाव चॅलेंजर्स या संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 8 बिनबाद 8. गरीब नवाज एक चांगल्या परीनं आपल्या चांगल्या उत्कृष्ट गोलंदाजीच्या रूपात एक चांगल्या पद्धतीनं त्यांचा छोटासा मापाकाचं टार्गेट यजमान संघावर रोखण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे. बघूया जलगाव चॅलेंजर्स 8. बघूया पुन्हा एकदा काय मारा करतोय आम्ही याला. बघूया सुंदर सपोर्ट सिस्टीम टीम, तेलेश्वर नगर ग्रामस्थ मंडळ, मुंबई मंडळ सर्वांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. TNCC क्रिकेट क्लब तर्फे धन्यवाद. प्रणय प्लीज. आणि आता मात्र 12 चेंडू मध्ये 29 धावांची गरज. प्रणय काय सांगशील, धावा होतील का? काय म्हणतोस तू, 12 चेंडू आणि 29 धावा म्हटल्यावरती बाबा काहीतरी थोडंसं एक समीकरण सुद्धा एक चांगल्या पद्धतीचं पाहतोय आपण. आपण कालच्या एक मैदानामध्ये ज्या वेळी त्याने एक मैदान सुद्धा एक गाजवलं होतं, 6 बॉल आणि 8 धावांची आवश्यकता असताना मात्र त्याने काय गोलंदाजी केली होती आपल्या संघासाठी. काय खतरनाक अशी आताच गोलंदाजी सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल खरंच. बघूया पुढचा चेंडू जो असेल तो मात्र आता काय गोलंदाजी करतोय, काय खतरनाक भेदक अशी गोलंदाजी पाहायला मिळते. खरं संतोष तुला आता आहे ना, मला एक त्याचं वय सुद्धा सांगावं लागेल. आपण काल विचारलं होतं त्याचं वय एक त्याचा जवळपास 15 वर्षाचा जो खेळाडू जो आहे तो एक चांगली अशी गोलंदाजी आपल्या संघासाठी करतोय. गरीब नवाज या संघाचा काय गोलंदाजी करतोय संतोष. आपण पुढचा चेंडू नक्कीच पाहूया. हुजेफ 7 चेंडू चांगलासा फटका मारलाय, एक जवळपास लेगच्या दिशेने मारलाय. पंच आम्हाला सांगतायत 2 हात वरती करतायत. एकडे हा कॅच सुद्धा पाहायला मिळाला. काही थोडंसं बक्षीस सुद्धा लागलं होतं संतोष. त्याचा एक मानकरी लवकर चालू करायचा, आता हळूहळू आता अंधार होण्याची शक्यता आहे. बघूया अमयाला मारा करतोय.
सुंदर असा परत मारण्याचा प्रयत्न गॅपच्या दिशेने आणि मला वाटतं तिथे एक धाव तिथे कंप्लीट आणि दुसरी धाव तिथे कंप्लीट केलेली आहे. संतोष थोडंसं आपण एक फलकावरती पाहायचंय कारण की आतापर्यंत जवळपास 32 धावा झालेत त्या या जालगाव चाळीसच्या या संघाच्या. पण त्याचं अमयचं जे योगदान आपण पाहिलं तर आपण पाहायला मिळते 12 चेंडूने 30 धावा त्याने केले. मग आपण पाहायला जातोय तर अमय आहे ना एका हाती जो सामना जो खेळतोय एकटाच जो मैदानात राहिलाय आणि चांगल्या पद्धतीचा खेळ खेळतोय आपल्या संघासाठी. काय सांगशील एक संतोष अमयसाठी 2 शब्द? नाही खरंच त्याला बोलावं थोडे शब्द माझ्याकडे कमी आहेत पण एक स्टार खेळाडू आहे तो. खरं स्टार खेळाडू त्याला म्हणावं लागेल कारण की 12 चेंडूमध्ये 30 धावा करणं काही सोपं काम नाही तेही आपल्या प्रणय अंतिम सामन्यात. एक पंच मात्र त्यांचे जे हात आहेत ते लांब करून सांगतायत की हा चेंडू मात्र एक वाईट आणि 2 धावा मात्र तिकडे निघाले. तर पंच सांगतायत चांगली अशी पंचकरी सुद्धा आपल्याला पाहायला मिळते ते आदित्य दादा रांगले यांच्याकडून. आधी मात्र एक रनआउट स्वरूपात जर काय झालाय इथे ते गडी जो परत जाताना पाहायला मिळते. आता मात्र त्याची जागा घेण्यासाठी जाईल तो. आता मात्र काहीतरी एक चांगलं समीकरण पाहायला मिळते. संतोष 8 चेंडू आणि 13 धावा मगाशी आपण पाहिलं होतं तर फायनल पर्यंत पोहोचलाय आणि खेळतोय संतोष फायनल. काय सांगशील? नक्कीच त्यांच्यामध्ये एवढे असे स्टार खेळाडू भरलेत की माझ्याकडे शब्दच नाही. बघूया पुन्हा एकदा आपण मॅचकडे बोलूया. जळगाव चॅलेंजर 35 धावा आणि त्याने 1 विकेट गमावली आणि मला वाटतं अमय 13 चेंडूवरती 30 धावा करतोय तो म्हणजे अमय. आणि आता मात्र 7 चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता. सुंदर असं त्याचा मारण्याचा प्रयत्न अमयाचा आणि मस्त गॅपच्या ठिकाणी गेलेल्या बॉल तिथे आणि परंतु तिथे एकच धाव तिथे त्याने केलेली आहे. आणि मला वाटतं तिथे प्रणय त्याने स्ट्राईक घेतली असावी जेणेकरून आपल्याला स्कोअर बनवायचा आहे. त्याचा विश्वास आहे की मीच तो बनवू शकतो 11 रन. आणि आता मला वाटतं अंतिम सामन्यात अंतिम ओव्हरमध्ये 7 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. बघूया कोणता संघ विजय ठरतोय. सर्व प्रेक्षक वर्ग यूट्यूबर सर्व वाट पाहत या क्षणाची. आजचा 3रा दिवस यूट्यूब लाईव्ह 2025 TNCC क्रिकेट क्लब तर्फे मर्यादित क्रिकेट सामने. बघूया सर्व प्रेक्षक वर्ग सर्व मान्यवरांचे मी हार्दिक स्वागत करतो आणि बघूया पुन्हा एकदा बघूया अमय एक चांगला ओपनर फलंदाज. एक चांगल्या पद्धतीने कमबॅक घेताना दिसतोय आपला अमय. 14 बॉलमध्ये त्याने 31 धावा. हन्नान 7 चेंडूमध्ये 11 धावांची आवश्यकता जळगाव या संघाला. आणि मला वाटतं हा वाईटचा इशारा. 2 रन वाईट +1. 7 चेंडूमध्ये मला वाटतं आता 9 नाही पण माझ्या एक डोळ्याच्या दृष्टीने मी पाहतोय तर हन्नान असावा. एक पाहतो मी एक स्कोर बोर्डकडे वळतोय. एक या गोलंदाजाचं एक नाव सुद्धा तुम्ही एक कन्फर्म करून घ्यायचंय हन्नान. खरंच हन्नान चांगली अशी गोलंदाजी केली होती कालच्या दिवसात सुद्धा एक हन्नानने. बघूया काय करते हन्नानने खरंच एक चांगला चेंडू टाकलाय. आता आपण यूट्यूबच्या माध्यमातून सुद्धा जे आपले जे एक जे मान्यवर जे आहेत प्रदीपजी राणे यांचं सुद्धा एक मैदानात इथे आगमन सुद्धा झालेलं आपल्याला पाहायला मिळालंय. एक आपण माध्यमातून आपण यूट्यूबच्या माध्यमातून सुद्धा आपण त्यांना पाहू शकतोय. बघूया पुढचा चेंडू हन्नानचा. 5 चेंडू आणि 9 धावा. काय मारलाय लेगच्या दिशेने मारलाय जोरदार फटका मारलाय. काय करतोय काय त्याने वाचवण्याचा प्रयत्न केलाय. खरंच काय असा आहे आपण बघितलं असताना संतोष तुला खरंच सांगतोय हा जर षटकार सुद्धा असता पण काय त्याची एक फिल्डिंग पाहायला मिळाले. खरंच सुंदर अशी एक कॅच काय घेतली असते मित्रांनो तर थोडस मॅच सुद्धा जो आहे ते मॅच मध्ये सुद्धा एक म्हणते एक स्कोर बोर्ड. आता मात्र 4 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता असेल. बघूया एक स्ट्राईकला जो आहे तो मात्र अमे कशा पद्धतीने फटकेबाजी करे हन्नानला.
काय बॉल टाकलाय मी मात्र आता इथे मोठा झटका लागलाय तो मात्र जालगाव या संघाला मात्र अमे हा रिटर्न जाताना पाहायला मिळतो. काय मगाशी म्हटलं सर हन्नान सुद्धा हाही असा चांगला गोलंदाज जो आहे चांगली अशी गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी आणि त्याने मात्र इथे विकेट घेतली. सामना एकतर्फी आता फिरवण्यासारखा वाटतंय. काय संतोष सांगशील? नक्कीच गरीब नवाज ते वाटच बघत होता अमायची कधी विकेट घेतोय आणि आपण कधी गेम चेंज करतोय. आणि कारण की म्हणावं लागेल प्रणय की चांगला मोठा मासा त्यांना गळाला लागलेला आहे. अमे मला वाटतं त्यांनी 17 चेंडूमध्ये 33 धावा बनवल्या. सुंदर अशी फलंदाजी केली. त्यांचं कौतुक करावं एवढं कमीच आहे. आणि जालगाव संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 42 बाद. आता मला वाटतं 3 चेंडूमध्ये 7 धावांची आवश्यकता जळगाव चॅलेंजर्सच्या संघाला. अटीतटीचा सामना अंतिम सामना इथे चालू आहे. YouTube लाईव्ह 2025 बघूया कोण ही मानाची ट्रॉफी. एक मी तुला सांगतोय संतोष ज्यांना हृदय विकाराचा ज्यांना कोणाचा प्रॉब्लेम वगैरे असेल त्याने हा कदाचित सामना पाहू नये. बघूया पुढचा चेंडू काय हन्नाने टाकलाय लेगच्या दिशेने मारलाय. हृदयाचे ठोके वाढवणारा सामना मात्र एक पाहायला मिळतो. तसंच एक हाय व्होल्टेज सुद्धा हा सामना होतोय. आता बघूया आता मात्र 2 चेंडू बाकी आहेत. एक समीकरण सुद्धा एक बदलताना पाहायला मिळतं. 2 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता असेल. सॉरी 2 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता असेल ती मात्र एक जालगाव या संघाला 2 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता असेल. थोडस नक्कीच प्रणय जळगाव चॅलेंजर या संघाची धावसंख्या 41 2 बाद आणि मला वाटतं 2 चेंडूमध्ये 6 आणि मला वाटतं ह्या चेंडूमध्ये प्रणय जर 6 धावा आल्या तर सगळं समीकरणच बदलून जाईल. काय सांगशील प्रणय? नक्कीच संतोष तुझ्या भाषेमध्ये म्हणायला गेलं तर या चेंडूवरती जर षटकार सुद्धा आला तर खूप जसं तू म्हणतोस की भाई वाह क्या बात हो गया और मजा आ गया खेळायला. असं थोडंसं आहे. बघूया हन्नान सुद्धा एक चांगला असा गोलंदाज आहे. हन्नान बघूया काय बॉल टाकलाय हन्नानने पण पंच सांगतायत हात लांब करून सांगताय की हा एक अतिरिक्त धाव सुद्धा एक मिळेल. आता पुन्हा एकदा समीकरण मात्र बदललेलं आपल्याला पाहायला मिळते. तर 2 चेंडू आणि 5 धावांची मात्र एक गरज असेल ती मात्र जालगाव या संघाला. मारलाय काय फटका मारलाय किती धावा मिळतील आणि हा इथे पाहायला मिळते हा षटकार. खरंच तुला बोललो होतो संतोष मगाशी जर षटकार लगावला काय खेळली काय मनोजने काय फटका मारला लेगच्या दिशेने मारला. संतोष काय फटका मारला आणि एक चांगलासा खेळ सुद्धा आपल्याला एक मनोज कडून पाहायला मिळाला जालगाव संघाच्या प्लेयरकडून. खरंच चांगली अशी फलंदाजी सुद्धा म्हणावी लागेल. आपण आता रिप्लेकडे वळतो आणि हा शेवटचा चेंडू होता आणि त्यावरती षटकार लगावला खूपच लांब मारला आणि आपल्या जालगाव या संघाला सुद्धा त्याने विजयी केलाय. खरंच या दोन्ही संघांचं एक हार्दिक अभिनंदन सुद्धा करू शकतो संतोष. कारण की गेल्या वर्षी सुद्धा हाच गरीब नवाज हा संघ जो होता इथे मागच्या वर्षी सुद्धा एक उपविजेता झाला होता आणि आता सुद्धा ह्या वर्षी सुद्धा त्याला एक उपविजेता हेच पद त्याला मिळाले. खरंच चांगले मित्रांनो ज्यावेळी खेळले असते ना तीच करायला पाहिजे असते. एक माझी विनंती असेल मनोज लखमजे जर नाही खरंच आजचा 3रा दिवस आहे. अंतिम सामन्यात जी बाजी मारली ते आपला संघ जळगाव चॅलेंजर्स आणि उपविजेता संघ ठरला तो म्हणजे गरीब नवाज. त्याचबरोबर एक ग्रामस्थ मंडळाचे जे अध्यक्ष आहेत ते हेमंतदादा लखमजे यांना सुद्धा एक विनंती करतो तुम्ही सुद्धा येऊन इथे आसनस्थ व्हायचं आहे. त्याचबरोबर उपाध्यक्ष श्री प्रदीपजी निमरे यांना सुद्धा एक विनंती करतो तुम्ही सुद्धा इथे येऊन आसनस्थ व्हायचं आहे. त्याचबरोबर मुंबई मंडळाचे सुद्धा अध्यक्ष जे आहेत प्रीतमदादा रांगले तुम्हाला एक विनंती